समाधान पाटील स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही मोठे भूमकर आगरी किंग जय हनुमान। तर आता रात्रीचे 9:30 वाजले। तर आता आपण शेवया म्हणजे उन्हाळा आला की पहिली आठवण पडते ती पापड शेवया बनवायची आपल्या पावसाळ्यासाठी सोय। तर त्या आज आपण शेवया बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल, कशाचा पीठ लागेल, कसं काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कशा बनवतो ते पण दाखवणार आहोत। तर चला आता बघूया। की पाणी गरम करत ठेवला आहे। जो शेवयांचा जो पीठ आहे तो मस्तपैकी शिजवण्यासाठी पहिला पाण्याला उकळला घ्यायचा, त्याच्यानंतर पीठ पूर्णपणे शिजवून घ्यायचा। तर शेवयांमध्ये आपण बटाट टाकणार आहोत। तर बटाट मस्तपैकी कटिंग करून कुकरा लावून पूर्णपणे फेन करायचा, म्हणजे तो शेवयाच्या पिठामध्ये पूर्णपणे मिक्स होईल। पाणी गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलाय आणि या साईडला कुकराला बटाट उकळत ठेवलाय। तर सुरुवात आता केली आपण एक साहित्य तयार करायचे। तर आपण शेवयांसाठी जो पीठ आहे तो रेडी केलेला आहे। तर तो तांदळाचा पीठ आहे, त्याच्यामध्ये साबुत तांदूळ टाकले, उडदाची डाळ टाकले, जिरा टाकलाय आणि जो हा पीठ आपण रेडी केलेला आहे तो तांदूळ म्हणजे धुले, त्याच्यानंतरला 48 तास तांदूळ कुसवत ठेवले, त्याच्यानंतर हा पीठ बनवलेला आहे। तर आपण आता जो पाणी उकळत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण पापड खडा टाकलेला आहे। तर तो पण पूर्णपणे शिजवून घेऊ। पीठ टाकणार आहोत। म्हणजे आपल्या अंदाजानुसार पीठ घ्यायचा, आपल्याला जेवढ्या बनवायचे आहेत तेवढा आपण पीठ घ्यायचा। मस्तपैकी पीठाला पूर्णपणे शिजवून घ्यायचा, पूर्णपणे घाटलून घ्यायचा, म्हणजे तो शिजते, पूर्ण शिजवून घ्यायचा त्याला। पीठ जो आहे आपला तो पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे। तर आता पूर्ण म्हणजे चिटकलेला आहे तो साईडला काढून घ्यायचा, म्हणजे आणि तो पीठ नंतर आपण मस्तपैकी मळून घ्यायचं आहे। तर पहिले साईडला काढून घेऊ मस्तपैकी, त्याच्यानंतरला मळून घेऊ। जो पीठ आहे तो पूर्णपणे सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे अशी जाड नाही ठेवायचं, म्हणजे असे गुड्डा असं बोलतात ते ठेवायचं नाही, पूर्णपणे सुट्टा करून घ्यायचा। आई करते आता आणि मितांश पण आलाय। काय बाबू? तर हा जो एवढा पीठ आहे तर आई सांगते याच्या 100 ते 150 शेवया होतील। तर आपण मोजू किती होतात। तर आता पीठ पूर्णपणे आता आपण मळून घेऊया। तर बटाट पण आपला मस्तपैकी उकडून झालेला आहे। तर आता बघू बटाट उकडलेला आहे त्याचा आता आई काय करते। तर बटाट्याला मस्तपैकी बॉईल केलेला बटाटा त्याला मस्तपैकी चुरा करून घेऊया, म्हणजे बटाटा आपण उकडलेला आहे तो पिठामध्ये मिक्स करायचा आहे, पूर्णपणे मिक्स करून घेऊया। तर पूर्णपणे बटाट मिक्स करून घेऊया आणि जो पीठ आहे तो आपण आई मस्तपैकी आता मळून घेते। जसं भाकरीना पीठ मळतात सेम तसंच पीठ मळायचं आहे। एकदम गरम आहे, गरम पीठ एकदम। तर भाकरीना आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे। हो का, एक गोळा आईने तयार केलेला आहे आणि दुसरा एक घेतलेला आहे। तर याच्या टोटल किती होतात शेवया त्या आपण मोजू पूर्णपणे आणि सांगू। तर पीठ आहे जास्तीत जास्त मळून घ्यायचा आई बोलते। साची आहेत आपल्याकडे मस्तपैकी, एक स्टीलचा आहे आणि एक ॲल्युमिनियमचा आहे, एक पित्तलचा आहे। जसं आपल्याला जी पाहिजे डिझाईन ती आपल्याला काढता येते, अशी शेवयांची, चकल्यांची, सगळे प्रकारचे असतात त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्येच आपण हा पीठ भरणार आहोत आणि शेवया काढायला सुरुवात करणार आहोत। तर आता माणसाने पुन्हा एकदा म्हणजे साच्यामध्ये टाकायला जरा पीठ थोडासा पातळ करायचा, म्हणजे एकदम पातळ पण नाही नॉर्मली। तर थोडासा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरायचा आणि मग शेवया काढायला सुरुवात करू आपण।
आपल्याला जी या साईजची शेवई काढायची आहे त्या साईजचे या भांड्यामध्ये असतात. तर भांड्याला थोडासा पाणी लावला आणि पीठ त्याच्यामध्ये भरल्या माणसाने पूर्णपणे भरून घ्यायचं मस्त आहे की चिपचिपून. थोडासा तेल लावला आहे ढाकणाला आणि पूर्णपणे टाईट करून घ्यायचं मस्तपैकी. तर सुट्टीकाला बोलवलेलं आहे. आता सुरुवात केली. गोल गोल राऊंडमध्ये साईडने कटिंग करायचं नाही. तर पहिलीच आपली शेवई तयार झालेली आहे. छोटीशी काय नाव आहे कशी काय नाव आहे पण पहिली शेवई आपली रेडी झालेली आहे. तर अशाच आता जो आपला एवढा पीठ आहे त्याचा पूर्णपणे आता किती होतं ते मोजू आपण. 2 भांडे आहेत. आता दुसरा पण भांडा भरते माणसे. इकडे श्रुतिकाने सुरुवात केलेलीच आहे. जाड नाही करायची. जाड काढली तर ती थोडासा पीठ जाड झाला आहे त्याच्यामध्ये तशी आली. तर पहिल्या 2 भाग आपल्या मस्तपैकी झालेले आहेत. तर नॉर्मली हाताला पाणी लावायचं म्हणजे ते चिपकत नाही हाताला कटिंग केल्यावर पीठ. कारण पीठ एकदम पातळ आहे. तर त्या साईडने आता माणसाने पण सुरुवात केली. चला आता एकूण किती होतात ते आपण काउंट करून सांगूच. तर जरा पटापट आता काढून घेऊ. 10:30 झालेत. आता माणसाने पण सुरुवात केली. तर या साईडला माणसाने पण सुरुवात केली. साचा बोलते ते खराब झालं आहे. जुनं म्हणजे साचा कसा पडीत राहतो काय वर्षांशी आपण एकदाच काढतो त्याला. तर थोडं जाम झालेलं. तर अशा प्रकारे आपली शेवया ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत मस्तपैकी. तर काम चालूच आहे. सकाळचे मस्तपैकी उन्हात टाकायचे एकदम कडक होतील. शेवया जर आपल्या थोड्याशा अशा जाड येतात तर त्याच्यासाठी आपण पीठ जो आहे तो थोडासा आपण थोडासे पाणी टाकून मलून घेऊया. थोडासा पातळ करूया म्हणजे शेवई पातळ येईल. कारण की जाड शेवई जर आली तर ती म्हणजे खायला मजा नाही. तर अशी पातळ पाहिजे. ही बघा अशी पातळ आली मस्तपैकी. श्रुतिका काढते मस्तपैकी एक एक. अशा प्रकारे आपल्या शेवया रेडी होतात. ओके. पुन्हा एकदा मलून घेत आहे थोडासा जाड आलेला. तर आता पातळ झाला आहे मस्तपैकी. तर आता श्रुतिकाने पुन्हा एकदा शेवया काढायला सुरुवात केलेली आहे. रात्री काढायला येतात कारण की कामावर चालले त्याने टाईम पण नाही भेटत म्हणून आता रात्री काढायचे या आणि मस्तपैकी सकाळची उन्हामध्ये टाकून सुकवायच्या मस्तपैकी कडक होतील. तर आता या साईडला माणसाने पण घेतलेत काढायला सुरुवात केली. हा भांडा आहे तो थोडासा जाम झाला आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होते. आपण वर्षातून एकदाच काढतो भांडा मग तो थोडासा जाम होते. ठीक. दिवाळीला पण आपण काढतो ना पण कसा भांडा 2 आहेत त्याच्यामुळे कसं ते एकाच भांड्याचे आम्ही काढतो आणि दुसरा भांडा असा पडीत राहते. थोडेसे जाड झाले त्या. तर या साईडला काढते इना आणि या साईडला आहे मीना. तर दोघी जणी काढतात पटापट. छोटी मोठी म्हणजे जसे आपल्याला लागेल तशी काढायची. कारण की जास्त करून ही बघा इकडे इनी काढल्यात मोठ्या आणि इकडे काढल्यात छोटे. साच्यामध्ये पीठ भरताना पीठ थोडासा मळून घ्यायचा म्हणजे थोडासा तो जो पातळ होतो पीठ म्हणजे कशा शेवया अशा पातळ होतात. मिताश हाय करता हाय कर बघ. आय मिताश
तर मस्तपैकी बघा काढलेले आहेत या साईडला आणि या साईडला पण काढलेले आहेत. मी तर नुसता आवाज येतोय काय बाबू. हाय 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 हाय. काय बाबू जवळ जवळ घ्या. जागा पाहिजे भरते श्रुतिका आणि एका साईडला माणसे काढते पटापट. मी पण काढलं थोड्याशा एक एक पाली आहे तर चालूच आहे. आता साईज कशी छोटी मोठी जशी होईल तशी. साचा तर थोडा प्रॉब्लेम होते म्हणून काय हरकत नाही. उद्या ना साचा नवीन आणूच. आता जेवढा निघतील याच्या तेवढा आता काढून घेऊ पूर्ण. आणि या आहेत ज्या सुकल्या ना थोड्याशा करेम अशी उचलायची आणि मग जवळ ठेवायची म्हणजे जागा पण ॲडजस्ट होते. हां आता दुसरा एक छोटा एक फॅन लावते. फॅन पण घेऊन येऊया. थोड्याशा सुकासाठी एक फॅन लावला आहे आता मस्तपैकी. तर आपण एके साईडला माणसे काढते आणि एके साईडला मी जागा ॲडजस्ट करते. श्रुतिका पण आली काढायला आता. नाही पीठ थोडासा पातळच पाहिजे काय हरकत नाही. सुरुवात केली तर आता एंडिंग करायचीच. आता या साईडच्या पहिल्या काढलेल्या त्या सुकल्या थोड्याशा तर उचलून एक साईडला घेते म्हणजे जवळ करते. तर तिकडच्या माणसे काढते. तर आता इकडच्या काढून झाल्या या इकडं करे मग तिकडच्या त्या साईडला म्हणजे जागा ॲडजस्ट करतो. तर पूर्णपणे एक साईडला घेऊया. तर साचाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून काय डिझाईन थोडी वेगळी आली. पहिली डिझाईन ही बघा अशी आली डिझाईन. आणि माऊ तिकडे भुजा तिला आम्ही माऊ बोलतो. तर ती पीठ मलते मिनताच माऊ बोलते. चालूच आहे. काय बाबू हाय संध्याना पण आलेला आहे आता. तर थोड्याशा तर सुकल्या तर उचलायला सोप्या पडतात. जागा ॲडजस्ट करतो आणि मित्रांश काय अजून झोपतच नाही तो नुसतं आहेच करते. हो हाय 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 नंगा पंगा. ते आपण साईडला करून घेऊ म्हणजे जागा होईल. बहीण नाही आता येईल समाजला. मला वाटतं ही व्हिडिओला गाणी टाकायला लागेल नाही तर अन्नाचं नाकाचा वाटा नाही आवाजात. तर एवढ्या काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे शिवया काढल्या जातात. तर तुमच्याकडे काय होतं त्यांना कमेंट करून नक्की सांगा. तर हा भांडा बरोबर श्रुतिका पण काढते पटापट पटापट पटापट. आणि मानसी या साईडला पीठ मलते आणि साचा भरून देते पटापट. साचा थोडासा खराब आहे त्याच्यामुळे पीठ थोडासा राहतो म्हणून सावका होतं. ते इतकेला झालं असतं कधी काय हरकत नाही. उद्या पण करणार. उद्या नाही परवा करणार. अजून झोपला नाही. 11 वाजले. आता
जागाच नाही राहिली थोडीशी, म्हणजे जागा ॲडजस्ट करतो थोडी 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 थोडी, आणि मग बाकीच्या काय राहतील त्या बेडरूममध्ये काढायला लागतील. चालूच आहे. तर या साईडला काढून झालेले आहेत, आता जागाच नाही राहिली तर बेडरूममध्ये घेतल्यात काढायला. ते या टोटल एकूण 120 125 आलेले आहेत त्या. तर आता बेडरूममध्ये काढायला घेतलेले आहेत. दोघीजणी पटापट पटापट काढतात आणि मध्ये काढलेलं आहे. इकडं श्रुतिका पीठ मिळते आणि भरते, आणि माणशी डायरेक्ट साचा घेऊन गेली. ते पीठ नाही भरला, काय नाही भरला, डायरेक्ट काय बोलायचा. तर चालूच आहेत आता काढणं. वाजलेत आता 11:15 बाकी आहे. बटाट्याची चिप्स असते ती, ते पण काढू आपण. श्रुती काही काही आयडिया देते काय काय घालायचे. ठीक आहे मग काढू. तर एवढाच पिढा राहिलेला आहे आपला. तर आता पटापट पटापट मानसी काढायला घेतलेले आहेत. अजून 1 तास लागेल, अजून 1 तास. नाही जागा बनवू का तुला? मिरच्या बनताना पावसाळ्याला पद्धतीत त्या पण काढू. सगळ्या मिरच्या वगैरे सगळा काय बनवू. काम चालूच आहे. 11:30 वाजले तरी. शेवया स्पेशल व्हिडिओ. एकीकडे पीठ बोलते, एवढं पीठ राहिलेलं आहे. चालूच आहे. तर मस्त पैकी मूड 11:30 आमरस करूया. आमरस पिऊया. तर मानसी जागा ॲडजस्ट करते, म्हणजे त्याच्या आतनं बेडरूममध्ये काढायला त्या इकडं आणायचे. सुकले ते मस्तपैकी. श्रुतिका काढतेच एका साईडला मस्तपैकी. चालूच आहेत. बारा वाजलेत तरी पण काढतो. आता एवढाच पीठ राहिलेला आहे. तर नॉनस्टॉप जेवढा पीठ होता तेवढा आता संपवायला घेतलाच, म्हणजे संपलाच होता बहुतेक. या साईडला पण भरलेला आहे, या साईडला पण भरलेलंच आहे. तर आपले व्हिडिओ बघितले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तोही नक्की करा. आणि त्यांना आपण उद्या उन्हामध्ये सुकत टाकणार आहोत. तर ते सुकल्यानंतरला आपण फ्राय करून पुन्हा बघू आपण कशी लागते. तर चला आता भेटू उद्या. गुड नाईट, शुभरात्री. एक्झॅक्टली 12 वाजले आणि श्रुतिकाला आता सोडून आलो. तरी हा बघा एवढ्या काढून झालेल्या आहेत, आणि इकडं पण काढलेले आहेत, आणि बेडरूममध्ये पण काढलेले आहेत. तर चला आता उद्या भेटू. तर आपली व्हिडिओ बघितले असेल, आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि या उद्या आपण सुकत लावू. त्याच्यानंतर आपण एक शिजवून पण बघू कशी होते. तर चला गुड नाईट. शेवया बनवता 12 वाजले आणि झाल्या पूर्ण शेवया आपल्या. तर आता उन्हात टाका सुकत. तर बघूया. या बघा एवढ्या झाल्यात, सुकल्या मस्तपैकी एकदम कडक झाल्यात. तर सकाळी 2 फ्राय केल्या. तर या बघा थोड्याशा अजून सुकायला पाहिजे. एकदम कडक झाल्या की कशा मस्त फुलतात पूर्णपणे.